पडले, उठायला लागलं तरी दुखायचं, असं हं. उठता येत नसायचं. मग ते रविवार तसंच जायचं, घरातलं बी काही काम होत नसायचं. ते कामात बी आपलं असं एकदम नाही का असं हे करत करत बळ केल्यावानी करत होते. तर त्या गोष्टी माझे बऱ्यापैकी सुधारलेत ना आता. म्हणजे आता दुखणं खूप शरीर असायचं. जर साथ दिलं तरच मग बाकीचं करू शकतो ना आपण. मस्त जर मस्त. शरीरच साथ नाही दिलं तर काय करणार? मग ते आता बघा सकाळपासून घरातल्या कामात थोडं थोडं आपलं चालू आहे. मस्त पण मस्त. म्हणजे माझं झालंय बऱ्यापैकी. असं मी 100% नाही म्हणत, पण माझ्यासाठी खूप झालंय. हा 50-60% तुम्ही असं मगाशी काय म्हणत झालंय. होता ते चालणं वगैरे काय म्हटलं? मला ते चालताना ना तळपाय माझे असे टेकू देत नसायचे नाही का असे. हा असं समजा आता मी उतरले दिवाणावरून आपल्या बेडवरून, खाली पाय टेकता यायचं नाही. मला वेळ लागायचा असा नाही का, जरा हम्म. हळू लंगडत थोडं थोडं असं हे झालं ना, बॉडी लूज झाली ना, मग हम्म. तेव्हा थोडंसं चालायचे. आणि इथून खाली उतरून एक 5 मिनिटं जर असं जायचं म्हणलं तर मला पाय न- उचलत नव्हता माझे. नको कळ वाटत. मारायचे. तळपायाला कळ मारायचे माझे. पूर्ण तळपाय माझे असे सुजायचे. हम्म. टाच वगैरे असं खूप सूज यायचं नाही का, असं टम फुगलेलं असायचं, फुटतं का काय असं वाटायचं. बापरे. हां. मग माझं ते पायांना सूज होती. मग ते सूज पण माझं पूर्ण केलं नाही का, पाय सगळं सुरकुत्या दिसत होता नाही का, असं कडेने सगळं. हा हा आता हा. ऍक्च्युली माझं लक्षात नाही आलं की तेव्हा जेव्हा सुजलं होतं ना, तेव्हा माझा व्हिडिओ आपला फोटो काढून ठेवायला पाहिजे होतं. पण कसं ते इतकं लक्षात नाही आलं ना, की कधी इतकी त्रासलेली होते मी. हम्म. मला बोलायची पण इच्छा होत नव्हती कोणाशी नाही का अशी. बर. मी फोन पण करत नव्हते कोणाला, घरात पण नातेत पण नाही का अशी. ते दुखण्यामध्येच तुम्ही त्रासला होता खूप. खूप म्हणजे मला असं झालं की मी चालू शकते का नाही. कारण का कामात मला बस स्टॉपवर उतरून आयसरमध्ये जायला मला 5 ते 6 मिनिटं लागायचं. हम्म. मला नंतर 15 मिनिटं लागायला लागले. माझा पायच उचलत नसायचा असा. पूर्ण बापरे. अशी कमरेपर्यंत माझ्या असं शिरा कसा असतं असं हे असं धरलेवानी ओढून नाही का, असं लूज नसायचं असं. हम्म. मला असं जोर लावायला लागायचा, असं उचलून असं ठेवायला. हम्म. डोक्यापर्यंत कळ जात होता माझा असं. हम्म. मग ते माझं ते झालंय नाही का, म्हणजे भरपूर मस्त. झालंय. आणि फक्त आता जरा आपण दोन बॉटल मध्ये रिझल्ट आला. म्हणजे ते फक्त कसं आता जरा आपण जेव्हा व्यायाम करताना असे जरा पायांचं हे असं जरा हलत मग तेव्हा थोडंसं कळ मारते. मस्त. तितकं तरी पण आता पण 2 बॉटल मध्ये तुम्हाला छान रिझल्ट आला. चांगलंच रिझल्ट आलंय. त्याच्यामुळे म्हणलं तर ते पूर्ण करते, कारण कसं अर्धवट नसतं सोडायचं आणि हम्म. काय वाटतं पुढे पण सगळ्यांनी मग घेतलं पाहिजे का नाही? हो सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच ह्यानी इच्छेने पहिले घेऊन मग नंतर त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण काय होतं, दुसरं कसं आपला आत्मविश्वास कमी करायला कसं, अरे ते काय आयुर्वेदिक, हा हे खाऊन बघितलं होतं, ते खाऊन बघितलं होतं, असं हा. नाही तसं नाही. प्रत्येकाला तसं नसतं ना, प्रत्येकाचं वेगळं असतं. लोकांना माहित नसतं, लोक काही ओपिनियन हां. देतात. आणि काय होतेच ना, बरेच लोक फेक करतायत ना, की त्यामुळे लोकांचं चांगलं ह्याच्यावर विश्वास उडायला लागलाय. हम्म. त्यामुळे बरोबर. ही खरं तर हे स्वतः प्रत्येकाने हे केलं पाहिजे नाही का, अनुभवून मग घेतलं नंतर पाहिजे. त्या गोष्टींचं नंतर मग हे दिलं पाहिजे नाही कमेंट, हम्म. असं एक मला वाटतं. बरोबर. आणि हम्म. म्हणजे आता आता काय वाटतंय, हे जे आपण एवढे पैसे घालवले 6,800 खरंच मोठे होते का रिझल्ट आल्यानंतर? अजिबात नाही, पैशाचं काहीच किंमत नाही दिसत आहे आता. कारण काय, इतकं म्हणजे माझ्यासाठी तर बिलकुल नाही. माझी मुलगी पण मला परवा म्हणाली, हा. म्हणली मम्मी तुझं बरंच फरक पडला वाटतं, तू काय आता सारखं म्हणत नाहीस दुखते वगैरे नाही का. तर ती म्हणली मग तू चालूच ठेव, तू बंद करू नको. म्हणजे तिथे इथपर्यंत होता. मस्त. कारण काय, त्यांना असं झालं की तू घरी राहून सगळ्या गोष्टी करून तू औषध म्हणजे घे, ते पैसे गेले चालेल, पण तू दवाखान्यात जाऊन ऍडमिट होणं ते हे असलं काही नको. मस्त. म्हणजे तिथे गेले की 2 दिवसात आपल्या तिथे, आता मी मध्ये ते गुडघ्यासाठी गेलते तेव्हा किती तिथं अर्ध्या तासातच आपले 2,500 रुपये गेलते. हम्म. म्हणजे ते हे काढा, ते काढा, एक्सरा काढा, ते काय ते करून सगळं नाही का असं सोनोग्राफी चेक काढ. काय ते चेक केलं होतं नाही का, ते काढून वगैरे सगळं ते काय म्हणतात ते MRI काय काढले होते. MRI सिटी स्कॅन. मग त्यापेक्षा बरं आहे ना हे. तू चालून फिरून सगळ्या गोष्टी घरातल्या करून जर तू औषध खर्च झालेलं चांगलं आहे आमच्यासाठी. असं तिचं एक होतं नाही का. भारी भारी भारी. चला चालतं मग, ठीक आहे. खूप छान खूप छान. चालेल मग. हं. नक्की. हा पाठवतो मी सौरभकडं. ठीक आहे. हो ठीक आता 3 बॉटल अमृत ज्यूस आणि 1 बॉटल अर्थची पाठवतो. आहे. हो ठीक आहे चालेल.